नाही मला चुकी कुणाची त्या मुलीची. ती मुली बॅकपेल होती. तिला अक्कल पाहिजे होती. महाराष्ट्रामध्ये राहते. ती सुखरूप नाहीये घरी. एकटी असताना तर नाहीच नाही. बरोबर आहे का नाही? त्या मुलीची चूक होती. तिथे सांगतोय की मला लाज वाटते की मी सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये राहतोय जिथं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं नाव फक्त भाषणांच्या वेळेस आपल्याला भेटतं. एका जातीच्या मुलीवर एका नराधमाने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. ज्या त्या मुलींचा त्याचा विरोध केला, त्याला लाथ मारली, तिने आरडाओरडा केला असता गावात लोक आले असते. त्यामुळे त्या नराधमाने त्या मुलीच्याच घरातलं जातं दगडी जातो उचलून तिच्या डोक्यात मारलं आणि फरार झाला. जेव्हा तिचा भाऊ तिचे वडील जेव्हा घरी आले बघितलं तर दृश्य त्यांच्या समोर काय झालं. मी ना त्या परिवाराला ओळखतो ना त्या जिथे घटना झाली त्या गावाला ओळखतो. फक्त साताऱ्यामध्ये एवढं मला माहिती आहे. व्हिडिओ बनवतो ना ज्याचं मी ते बघा व्हिडिओ 2 व्हिडिओ बनवलेत मी. अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी थांबत होतं व्हिडिओ बनतोय. माझे शब्द सुधारत होते मला. जर मी एक नागरिक म्हणून जर मला वाटते त्या गावात लोकांची ज्या गावामध्ये ती मुलगी वावरत होती आणि एवढी वर्ष राहिली त्या आई वडिलांना कसं वाटत असेल काय त्यांचे हाल असेल आज तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपण काय करणार आहे आता मी एक नागरिक म्हणून व्हिडिओ बनवते. शासन या हरामखोर शासनाला